सगळ्या लाकडी वस्तू दिसत आहेत। हे सेटची प्राइस काय आहे? खरी फुलं आहेत, खूप सुंदर आहे। पिस्ता केक आहे, तुम्ही पॅकिंग पण खूप छान केली आहे, हेल्दी आहे, कुठल्याही प्रकारचे इसेन्स नाही आहेत, हाताने बनवलेले आहे। सगळ्यांचे सेट पण आहे। फॅमिली बिझनेस पेक्षा फॅमिली कला आहे बोला तुम्ही। 20 रुपये 30 रुपये आमच्या समोर त्या निमित्ताने येतात। नदीमधनं काढलेले दगड आहेत, 95% आजार कमी करतात। पापलेट आहे, मोठे प्रॉन्स आहेत, इथे सुरमई आहे, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तीळ लावलेली। पण कसलं हे भरीत आहे का? हा, काय काय आहे तुमच्याकडे? तिला वडा आहे, आम्ही अशासाठी ठेवलं त्यांच्यासोबत मी अजिबात फिरू शकतो का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत मुंबईतील बँड्रा येथे असलेल्या BKCमध्ये, BKCमधील MMRDAच्या ग्राउंडमध्ये। आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे महालक्ष्मी सरसचं एक्झिबिशन, जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं एक्झिबिशन असते। आणि या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील किंवा इतर राज्यांमधली जे लोक असतात ते या ठिकाणी आपलं उत्पादन किंवा आपल्या वस्तू घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी येत असतात। हे खूप मोठं एक्झिबिशन असते, म्हणजे एवढा मोठं एक्झिबिशन आहे ना की ते संपतच नाही आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं आयोजन केलं जाते। ह्याचे आयोजक असतात आपले महाराष्ट्र शासनातर्फे, हे सगळं राबवलं जाते। तर आपण या ठिकाणी आता आलो आहे, म्हणजे मला वाटतं वर्षातून 1-2 वेळा या ठिकाणी असते। जे लास्ट टाईमला झालं ते वाशीमध्ये होतं आणि तिथे आपण जाऊ शकलो नाही, पण आपण तिथे BKCमध्ये आलेलो आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करता येईल। तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे जे एक्झिबिशन आहे ते 2 मेला सुरू झालेलं आहे आणि ते 14 मेपर्यंत असणार आहे, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर हे बघा, हे आहे ते MMRDAचं ग्राउंड आहे आणि खूप मोठ्या ग्राउंडमध्ये हे भव्य असं एक्झिबिशन भरलेलं आहे आणि सर्व इथे सजावटीचे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि रात्रीचं खूप सुंदर वाटणार आहे। आणि तिथून आपलं आता एंट्रन्स आहे मस्त, महालक्ष्मी सरस 2026 महाराष्ट्र शासन। तर हे बघा, आता आपण आतमध्ये आलो आहोत आणि इथे संपूर्ण एअर कंडिशनर आहे, म्हणजे कसं बाहेर ॲक्च्युली गरमीमधून इथे आपल्याला मुक्ती मिळालेली आहे, खूप छान। आणि इथे आतमध्ये हा एंट्रन्स आहे आणि खूप छान पद्धतीने अगदी या ठिकाणी सजवलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे। इथे आपल्याला चारी बाजूनी खूप मस्त मस्त केलेलं आहे आणि इथून ही खरी एंट्री आहे। चला, हे कसं वाटलं? यावर्षी थोडं मोठ्या प्रमाणात आहे असं दिसतं, बाहेर पण खूप छान छान डेकोरेशन केले। हां, आणि बाहेरच्या गरमीमधून आतमध्ये आल्यावर भाई एक नंबर वाटला। चल, तर हे बघा, इथे एंट्री पॉईंटलाच इथे आपले दादा भेटेल, आपले सबस्क्रायबर मित्र। नमस्कार। हां, नाव का तुमचं? आकाश। आकाश। आणि तुम्ही इथे महालक्ष्मी सरसला तुम्ही फर्स्ट टाइम आले की यापूर्वी कधी आलेले? फर्स्ट टाइम आलोय। अच्छा। आणि चांगला एक्सपिरियन्स आहे, फक्त बाहेरूनच बघून एवढं मोठं हां. इव्हेंट आहे आणि आता मी पहिल्यांदा इथे आलोय, तर बघू हां. आपण। आणि दादा भेटले यूट्यूबवर, मी सबस्क्राईब करतोय या चॅनलला Thank you. आणि यांचे ब्लॉग मी बघतो। हां, thank you. चांगले असतात। थँक्यू। तुम्ही आता आतमध्ये चांगलं वाटलं. फर्स्ट टाइम तुम्ही आलात तर तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही सेकंड टाइम पण याल आणि तुम्हाला फिरण्यासाठी पण भरपूर वेळ लागेल एकदम। हो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, थँक्यू। हो. भेटून छान वाटलं, नक्की. चला। तर हे बघा, आपण आतमध्ये एंटर केलेले आहे आणि अशा प्रकारे सर्व स्टॉल असणार आहे। उदाहरणार्थ बघा, तिकडे झारखंड, उत्तर प्रदेश, पालघर, लातूर, बुलढाणा, अमरावती असे सगळ्या प्रकारचे या ठिकाणी काउंटर आहेत, वेगळे वेगळे काउंटर आहेत। आणि इथे एवढे असतात ना काउंटर की कुठे जायचं, कुठे थांबायचं काय प्रश्न येत नसते। आणि तुला माहिती आहे, पूर्ण फिरायला लागलं ना 4-5 तास आरामात लागणार आणि पूर्ण ब्लॉग करायला जरी गेलो ना पूर्ण पिक्चर होऊन जाईल। तर ठीक आहे, चला आपण आता सुरुवात करूया। इथे आपण फर्स्ट टाईम आपण इथे पाहू शकतो बुलढाण्याचं इथे स्टॉल आहे, ज्या ठिकाणी चप्पल वगैरे आहे। इथे चंद्रपूरवरनं आलेले आहेत ताई आणि इथे सगळ्या लाकडी वस्तू दिसत आहेत। नमस्कार ताई। नमस्कार। हां, ह्याची काय प्राईस आहे? याची प्राइस आहे 200 रुपये। वा, 200 रुपये। कुठल्या लाकडापासून बनलं आहे? ते बांबूपासून बनलेलं आहे सर। अच्छा, छान छान। छान आहे। हां, हे पण मस्त एकदम बास्केट टाईप मस्त। मग तुम्ही तिकडून सगळं बनवून आणलं काय? हो, हो. अच्छा, म्हणजे आमच्या महिला मंडळ तुमचं सगळं? ओके ओके, ठीक आहे, चालेल। मग तुमचं यावर्षी महालक्ष्मी सरसचं पहिल्यांदा आले की यापूर्वी आलेले? पहिल्यांदाच आलं सर। अच्छा, कसं वाटलं इकडे मुंबई? छान, बढिया। हां, दरवर्षी या, दरवर्षी यावं। दरवर्षी तुमची अशी कला सगळ्यांना तुम्ही सादर करत राहा। चला, बाय बाय। तर चला, आता आपण इथे पुढे जाऊया। इथे सेकंड टाईम आपण इथे आलो आहे, कोल्हापूरला डायरेक्ट पोचलो आहे, ज्या ठिकाणी आपण मातीची सगळी इकडे बघू शकतो। इथे मातीची इथे मिनीचं आर्ट आहे, म्हणजे छोटी छोटी भांडी। इथे बघा छोटी कळशी वगैरे। इथे हा सेट पण छान आहे। तर या सेटची प्राईस काय? 500। अच्छा, बघा, हा 500 रुपयाला आहे, मातीचा आहे आणि संपूर्ण कलर वगैरे केलेला आहे आणि अशा प्रकारे पण आहे, मस्त वाटतं एकदम। खूप युनिक आपल्याला सगळं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। इथे पुन्हा कोल्हापूरच्या चपला आहेत, म्हणजे कोल्हापुरी चपला इथे आहेत। आणि इथे पुन्हा आपण पुण्यावरनं पाहतो, इथे पुण्यावरनं सगळे बॅग वगैरे सगळे इथे या ठिकाणी आलेलं आहे। इथे पुन्हा मातीची भांडी आहेत
जे रायगडवरनं आलेले आहेत. असे आपल्याला वाटेमध्ये सगळे असे स्टॉल लागतच राहणार आहे. तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत, म्हणजे इथे भरपूर सारे. हे बघा इथे इमिटेशन वर्कचं आहे. तर कुठल्या प्रकारचं आहे? रेझिन. अच्छा अच्छा. हे बघ ह्याच्यामधली फुलं आहेत ना, ती खरी फुलं आहेत. 250 रुपये काय? वा मस्त. हां हे बघा या ताईने इथे संपूर्ण प्राईजच लावलेली आहे. 200 रुपये, 250 रुपये, 180 रुपये सगळं या ठिकाणी आहे आणि खूप सारे ऑप्शन आहेत. काय म्हणता? अच्छा हे बघा या ठिकाणी लाकडी ज्वेलरी आहे. मस्त. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे खूप छान छान सगळं या ठिकाणी असते आणि आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन नवीन पाहायला मिळणार आहे. तर आपण जाऊया पुढे. या ठिकाणी पुन्हा इथे लेडीजची सगळी ज्वेलरी वगैरे आहेत. इथे रायगडवरनं सफेद कांदा आलेला आहे, जो शरीरासाठी एकदम चांगला असतो आणि आपण पुणेला वगैरे पनवेलला वगैरे जाताना आपल्याला हायवेला या ठिकाणी लागत असतो. हे बघा पुढे आपण आलो आहे आता डायरेक्ट नागपूरजवळ. नागपूरचे या ठिकाणी सर्व फ्रेम वगैरे आहे, म्हणजे हँड पेंटिंग सगळे आपल्याला दिसते आहेत. तुम्ही काढलं आहे का? हे खूप सुंदर आहे आणि हा गणपती खूप छान वाटतो आहे. जर घ्यायचं झालं तर या गणपतीची प्राईस काय? अच्छा 2000 रुपयाला आहे आणि इथे वेगळ्या प्रकारचे सगळे पेंटिंग या ठिकाणी काढलेले आहेत. मस्त वाटतात ना? हां सगळ्या प्रकारचे आहेत ॲक्च्युली, म्हणजे कुठलं नेचरचं आहे किंवा कोणी काम करताना वगैरे कुठलं देवदेवता वगैरे सगळे आहेत आणि पाहिजे त्या साईजमध्ये सुद्धा आहे. अरे ऐक ना, प्रश्न का पडतो सांग आतमध्ये गेल्यावर? कुठे जायचं आता? इथून आला लेफ्टला जायचं की राईटला जायचं अशी कळतं. अर्धी दुकानं सुटली तिथे. हां असंच होणार आहे ते. पण तुम्ही आलात तर तुम्ही फुर्सतमध्ये या. इथे आता आपण आलो आहोत कासेगावचा सुप्रसिद्ध गाईच्या दुधातील शुद्ध शाकाहारी केक. मस्त. हां म्हणजे कसं केक म्हटलं तर काय लोक कसे डाएटच्या याच्यामध्ये असतात, पण त्यांच्यासाठी हे तुमच्याकडे पण आहे शुगर फ्री. हां खूप सुंदर. हे मग तुमच्याकडे सगळं बनवून या ठिकाणी आणलं आहे काय? तुम्ही कुठून आले? सांगली. अच्छा सांगली. आणि काय प्राईस काय याची? 50 पासून स्टार्टिंग आहे आपली. ओके 50ला कुठला आहे तुम्ही दाखवू? आहे ना इथे. अच्छा हां हे बघा या ठिकाणी ब्राउनी आहे जो 50 रुपयाला आहे आणि मोठे या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो पिस्ता केक आहे, ऑरेंज केक आहे, खजूर केक आहे. हां खजूर केक आहे. खूप छान आहे आणि या ताईने तुम्ही खूप स्टॉक आणला आहे. या पिस्ता केकची प्राईस काय? अच्छा 250 रुपये पिस्ता केक आहे. आणि बघा ताईने अशा प्रकारे इथे टेस्टिंगसाठी पण ठेवलेलं आहे. कसं वाटतं आहे? मस्त आहे. छान आहे. आवडला? तर या ताईंचं 161 तुमचं आहे काय? हे बघा 161 तुम्ही जर आलात तर कासेगावचा सुप्रसिद्ध गाईच्या दुधातील मावा केक तुम्ही खाण्यासाठी या ठिकाणी नक्की भेट द्या. नंबर वगैरे तुमचा नंबर वगैरे आहे का जर कोणाला काय पाहिजे असेल तर? हां हां ऑरेंज. अरे अशी टेस्टिंग करत राहिली तर तू जेवणारच नस. पुढे फूड काउंटर आहे आपल्याला खायचं आहे. आपण बाय पण करू शकतो, म्हणजे कुणाला हवा असेल ना मुंबईमध्ये. हां आणि आमच्या इथे सुरतला गुजरातला पण आम्ही बाय कुरिअरने पाठवतो. ओके. नंबर काय तुमचा? आहे ना. हां 7588361250 9960621594. ओके. मला केक हवा असेल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बुक करू. ओके. हां तर हे बघा आता आपण पुढे या ठिकाणी जिथे आपण साताऱ्याचे सगळे आपण पाहतोय. साताऱ्याचे सगळे प्रोडक्शन या ठिकाणी आलेले आहेत. तर हे काय आहे? पापड आहेत काय? हा पापड आहे. कुठल्या प्रकारचे पापड आहे? उडदाचा मसाला पापड आहे, तिखट मसाला पापड. अच्छा आणि तुम्ही पॅकिंग पण खूप छान केली आहे, म्हणजे कसं तुटायचं पण टेन्शन नाही. हां आणि हे तुम्ही सगळं तिकडून आणलं आहे काय? मग तुम्ही स्वतः तुमचं म्हणजे महिला मंडळ तुमचं तुम्ही सगळे एकत्र येऊन तुम्ही करतातच? काय म्हणता? 10 जणींचा एक समूह आहे. अच्छा मग तुम्ही सगळे एकत्र येऊन तिकडे करतात. ओके बघ. आणि हे काय याला सांडगे? हा सांडगे. हां बरोबर. मी कडधान्यानं मोड आणून सांडगे बनवते. अच्छा तुम्हीच बनवतात? हां. ओके ठीक आहे चालेल थँक्यू. चला तर हे बघा आता आपण पोचलो आहोत रत्नागिरीजवळ. रत्नागिरीचे या ठिकाणी सगळे मसाले मिळत आहेत आणि रत्नागिरीचा इथे हापूस आंबा पण आहे, काजू पण आहे आणि इथे सगळं फणसपोळी वगैरे आहे. रत्नागिरीचे कुठले तुम्ही? मुक्काम पोस्ट वेळवण. अच्छा तालुका रत्नागिरी. हां आम्ही पण रत्नागिरीचेच, म्हणून जरा मला तिकडे बघून लगेच मी खुश झालो. रत्नागिरीच्या आपल्या आल्या. इथे आंब्याची काय प्राईस आहे? आंब्याचे आता हे 1000 रुपये आणि हे 1200 रुपये. अच्छा 1000 रुपये 1200 रुपये साईजवरती डिपेंड आहे. हो, size. हां आणि काजूची कशी काय? हे 250 रुपये. अच्छा 250 रुपये काजू आणि सोडलेले 300 रुपये. हे बघ फेवरेट. हां फेवरेट. आमच्याकडे खायला घेतलं ना डिशवर अशीच संपवते. याची काय प्राईस आहे? हे 100. अच्छा हे बघा इथे 100 रुपये आहे. आपल्या रत्नागिरीवरनं आलेले आहेत ताई. जर तुम्ही आलात आणि रत्नागिरीचा काही मेवा पाहिजे असेल तर यांच्याकडे एकदा व्हिजिट करा. चला तर चला आता आपण पुढे पुन्हा कंटिन्यू करूया. इथे आहे नांदेडचे, नांदेडवरनं आलेले आहेत. काहीतरी पौष्टिक दिसते आहे. हां चणे
वटाणे, शेंगदाणे आणि इथे टेस्टिंगसाठी पण ठेवलेले आहे. दादा हे काय आहे? हे मक्याचं हां मक्याचं. हां मी सकाळी घरी खात होते. तळलेले तेलात तळलेले रोस्टेड हां रोस्टेड मक्याचं आहे बघा. हेल्दी आहे. हे मी खातो रोज सकाळी. छान छान. दादा प्राईस काय याची? 50 वाला भी है, 100 वाला है. 100 वाला तो मोटा 100वाली मोठं आणि 50वालं हे छोटं. मस्त. ठीक आहे. हे दादा आले आहेत नांदेडवरनं. नांदेड टू मुंबईचा प्रवास. हे बघा इथे पुन्हा आपण इथे लाकडी सगळ्या गोष्टी पाहू शकतो, म्हणजे चपाती वगैरे लाटण्यासाठी. त्याच्या बाजूला इथे वेगळे वेगळे पावडर वगैरे आहेत, मेकिंग पावडर. इथे आपण पाहू शकतो सगळ्या प्रकारचे मसाले इथे मिळत आहेत. हे आले आहेत जळगाववरनं. चला आपण जाऊया पुढे. हां तर हे बघा इथे मसाले वगैरे आहेत. जळगावचे सुप्रसिद्ध असे मसाले आहेत हां आणि त्यातल्या त्यात हे मसाले मुळात मसाले सगळेच बनवतात, पण हे भिन्न काय आहेत तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इसेन्स नाही आहेत, कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत, कुठल्याही प्रकारचे फूड्स कलर नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारची टेस्टिंग पावडर नाहीत. असं मार्केटच्या जहरमुक्त असं हे मसाले आहेत आणि त्यातल्या त्यात हे चवीला अप्रतिम आहेत आणि वर्षभर न खराब होणारे असले मसाले आहेत. अच्छा. आणि हे मसाले घेण्यामागचं कारण तर हे मसाले चवीला स्वादिष्ट आहेत आणि ब्राउनिश अशा यांच्या डिश तयार होतात. ओके. हां त्याच्यामुळे आमचे मसाले तुम्ही ह्या नंबरावर कॉल करून मागवू शकता. हां बघा हा यांचा नंबर आहे आणि यांचा स्टॉल नंबर आहे 155. इथे बघा पुण्यावरनं आले सगळे पेय घेऊन आलेत. कुठलाही आपण याच्यामधलं घेऊ शकतो फक्त 20 रुपयाला. आणि ते पुन्हा एकदा म्हणजे जे सगळे गावातून जे खरे प्रोडक्शन असतात, जे रॉ गोष्टी असतात ते या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनातर्फे ह्याचं सगळं आयोजन दरवर्षी केले जाते. तर तुम्ही जर आलात तर तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप वेळ काढून या ठिकाणी या. खूप मस्त एक्झिबिशन आहे आणि आत्ताशी आपली एकच लेन फिरून झाली आहे, अशा भरपूर लेन आहेत. हे बघा आपण पोहोचलो आहोत वाशिमला. रसवाले पण खाऊ शकतो. अरे आणि या तुम्ही म्हणजे हाताने बनवलेले मशीनच्या. मावशी लांबून बघून मला काय वाटलं माहिती आहे, त्या हारासाठी बघा सूत असतो गोल गोल. हां मस्त तुम्ही ठेवलं आहे शेव. अच्छा हे 100 रुपये आणि 2 आहेत ते 50 रुपये. तुम्ही वाशिमवरनं आले ना, मग तुम्ही हे सगळे तुम्हीच करतात काय? मशीन आहे आमची. अच्छा मशीन आहे. हां ठीक आहे ठीक आहे चालेल. तर आता आपण या स्टॉलमध्ये पोचलो आहे वर्ध्याच्या. आणि वर्ध्याचा शॉप दाखवायचं म्हणजे इकडे सर्व खेळणी आणि सगळे शोपीस. म्हणजे आपण इथे पाहू शकतो इथे खोट्या खोट्या सगळ्या भाज्या आहेत, म्हणजे गाजर आहे, टोमॅटो आहे, बटाटा आहे. आणि इथे पुढे आपण बघू शकतो इथे सगळे विक्रेते पण आहेत, म्हणजे फळं विक्रेते किंवा शिंपी वगैरे. त्या ठिकाणी आपण वरती पाहू शकतो विठ्ठल रुक्मिणी, स्वामी समर्थ, आपले छत्रपती शिवाजी महाराज किंवा सगळे मावळे वगैरे वारकरी सगळे या ठिकाणी आहे. सगळ्यांचे सेट पण आहे खूप सुंदर. आपण दादा या वासुदेवाचा सेट कसा? वासुदेवाला एक पर पीस आहे 500 रुपये. अच्छा पर पीस 500 रुपये. आणि तुम्ही वर्धाला तुम्ही स्वतः सगळं बनवतात काय, म्हणजे तुमची टीम आहे पूर्ण? अच्छा फॅमिली बिझनेसपेक्षा फॅमिली कला आहे बोला तुम्ही. ही कलाच आहे एक प्रकारे जी प्रत्येकाच्या अंगी नसते. आता मला सांगा इथे भाजी घ्यायची झाली तर कसं? भाजी 10ला 1 पीस आहे, 20ला 1 पीस आहे. अच्छा 10 रुपये 1 पीस. हा मोठा 20 रुपयाला, छोटा 10 रुपये. अच्छा जाऊ दे, खरी भाजी एवढी स्वस्त मिळत नाही, आम्ही ही तरी घेऊ शकू. दाखवण्याचा प्रयत्न करतो. हां ना सुंदर. आणि बघ यांनी बघ बास्केट पण ठेवलं आहे, म्हणजे असं वाटलं म्हणजे मॉलमध्ये आले. हां मॉलमध्ये या, इकडली भाजी सिलेक्ट करा आणि या दादांकडनं घ्या. मस्त. हां ॲपल आहे त्या ठिकाणी, तिकडे स्ट्रॉबेरी आहे, डाळिंब आहे, खूप सुंदर सुंदर आहे. आणि मला हे सर्वात जास्त आवडलं, म्हणजे कसं वेगळ्या वेगळ्या याच्यासाठी आपल्याला लागत असते. दादा ही महाराजांची मूर्ती कशी? अच्छा ही 2000 रुपये. आणि आमच्या घरी पण ना अशी सेम आहे, मस्त वाटते. हां खूप सुंदर. तर हे बघा इथे नंबर आहे वंदनाताई पेटकर 8552079273. जर एक्झिबिशनच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आम्हाला जर कोणाला हवं असेल तर तुम्ही प्रोव्हाइड करू शकाल ना? ओके ठीक आहे चला. बघा यांचा नंबर आहे गौरव आर्ट्स व हँडीक्राफ्ट. खूप छान. तर हे बघा आता पुढे आलो आहे, डायरेक्ट आता पोचलो आपण अमरावतीला. इथे सगळे असे ताई रांगोळीचे आहेत ना सगळे, रांगोळीचे सेट सगळे ते. हां हे बघा रांगोळीचे. इथे मोर आहे, इथे श्री स्वामी समर्थ, दरवाजावरती काही ना काही काढण्यासाठी वगैरे. हे 50 रुपये काय? आणि ते छोटेवाले? छोटेवाले 20ला. अच्छा हे मीडियम साईज आहे 30 रुपये. ओके 20 रुपये 30 रुपये 50 रुपये. हे सर्व बेल आहे डिझाईन. हां दरवाजाच्या ओट्यावरती काढू शकतो वगैरे. आणि छान रांगोळी आहे, म्हणजे कसं ही रांगोळी मी पण काढू शकतो, घरची कोणाची गरज नाही. झटपट पटापट. हां ठीक आहे ठीक आहे.
चला आता आपण जाऊया पुढे. आता पोचलो आपण यवतमाळ. यवतमाळच्या इथे स्टॉलवरती कोणी नाही आहे. हां, सगळ्या मेहंदी वगैरे आहेत. नीम पावडर, सुंठ पावडर, हर्बल मेहंदी, पुन्हा इथे शेंगदाणा लाडू वगैरे, तिळाचे लाडू सगळं पौष्टिक या ठिकाणी आहे. हे अकोल्याचे आहे. अकोल्यांच्या इकडे आपण आल्या पाहू शकतो. इथे महाराजांची मोठी फ्रेम आहे आणि संपूर्ण लाकडामध्ये बनवली आणि त्याच्यावरती संपूर्ण कलर काम केलं आणि त्याच्यापेक्षा त्याच्या बाजूची आहे ना श्रीकृष्णाची खूप छान वाटते. मस्त खूप मोठ्या मोठ्या गोष्टी यांच्याकडे आहेत आणि खूप युनिक आहे. इथे पण सगळ्या मातीच्या वगैरे आहेत आणि इथे आपण पाहू शकतो इथे रांगोळी आहे. बुलढाण्याची रांगोळी म्हणजे कसं रांगोळी न काढता डायरेक्ट हे जमिनीवरती हे बघा अशा प्रकारे आपण दरवाजावर ठेवू शकतो. खूप सुंदर. आतापर्यंत कसे वाटले तुला स्टॉल? खूप भारी वाटली, पण खरेदीसाठी जर यायचं असेल तर मला एकट्याला यावं लागेल, कारण ह्याच्यासोबत मी अजिबात फिरू शकतो. का? तू काय थांबायलाच देत नाही. चल 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 अरे आपण कामासाठी आलो आहे. तू उद्या एकटी ये, सकाळी ये आणि रात्री घरी आलीस तरी चालेल. तर बघा हा आहे तो जळगावचा स्टॉल आहे ज्या ठिकाणी सगळ्या युनिक गोष्टी मिळतात. म्हणजे रॉवाल्या रोस्टेड घेऊ, लसूणची चटणी, रागी बुंदी, केळा वेफर, सोया डाळ वगैरे सगळं. पण आपण यांच्या इथे खास इथे आलो आहे म्हणजे यांचं इथे विणकामपासून सगळ्या केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे आपण पाहू शकतो इथे विठ्ठल रुक्मिणी आहे, इथे पिकाचू आहे, इथे गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पा मस्त आसनावरती पण खूप छान प्रकारे बसलेले आहेत. तर ह्याची काय प्राईस आहे? 450 रुपये. बघा खूप छान आहे इथे आणि असा कऱ्याचा नारळ वगैरे, हत्ती वगैरे सगळं आहे. मग ही गव्हाच्या काड्यांपासून तयार केलेली फ्रेम. अच्छा, ॲक्च्युली म्हणजे नॅचरली जी शाईन आहे ती मेन नॅचरल शाईन आहे, फक्त यावरतून कोटिंग केली. ओके. जशी झाड म्हणजे गहू काढला जातो आपला, ती झाडाला जी ओरिजिनल शायनिंग जी आहे ती शायनिंग यांच्यामध्ये आपण किचन्स पण बनवलेले आहेत. वेगवेगळे डिझाईन्समध्ये पण आहे, अल्फाबेट्स पण आहे. आपण हां, मग तुम्ही सगळं बनवून तुम्ही तिकडूनच आणलं आहे सगळं आणि इथे पण अर्धे बनवतात. जसं संपेल तसं इथे आता बनवतात. हे बघा मी आता बनवते आहे सध्याला. हे आहे तर आपले तांदळांचे हार निघालेले आहेत वा 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 वा. ते बनवते ना तसं. हा बनवते. हे बघा हा तांदूळ हे ठेवलेला बघा या आहे. ठिकाणी तांदूळ ठेवले आहे. तांदळाचे हार आहेत. तांदळांचे हार आहे ते. हां, कसं वाटतं तुम्हाला इथे महालक्ष्मी सरसचं एक्झिबिशन? खूप छान. आम्हाला पण छान वाटते. का माहिती आहे काय, कारण तुमच्यासाठी असे कलाकार असतात ते आमच्यासमोर त्या निमित्ताने येतात. थँक्यू सर. मस्त मस्त. चला. छान धन्यवाद. आणि ह्या हाराची प्राईस काय? 40 रुपये. 40 रुपये हार. खूप सुंदर. आणि छोट्या देवांना तो मस्त वाटेल. छोट्या देवांना आपण डेलीला यूज करू शकतो. हां, कारण बरोबर. शहरांमध्ये कसं फुलं वगैरे मिळणं खूप मुश्किल. हां, त्यानुसार आपण हे कडधान्य आपण जे खातो म्हणजे आपण जे म्हणतो की किंवा देवांस्वरूप आपल्याला अन्न मिळतं. बरोबर. हां, तर त्यांच्यापर्यंत जर आपण अन्न जर देतो आहे तर हां. आपल्याला अन्नाची बरकत तर घरामध्ये राहणार नाही छान छान. कपड्यांचं हां, लेडीजचे कपडे वगैरे आहेत. इथेच साड्या वगैरे आहेत. काय म्हणते? अरे हां, हे पण स्टोन आहेत. अरे जबरदस्त आहे. ताई याची प्राईस काय? 3,999. अच्छा, गोंदियावरनं आलेले आहेत. आणि कुठल्या प्रकारचे दगड आहेत? अच्छा, नदीमधनं काढलेले दगड आहेत. सगळे वेगळ्या वेगळ्या शाईनचे आहेत, वेगळ्या वेगळ्या पॅटर्नचे आहेत आणि त्याच्यावरती इथे घड्याळ आहेत. आणि आत्तापर्यंत मला या एक्झिबिशनमध्ये हे सर्वात जास्त युनिक वाटलेलं आहे. कासव. अरे वा वा वा. हां, वेगळ्या प्रकारचे कासव आहे. त्याच्या आतमध्ये आपण काही नाही काय ठेवू शकतो. खूप छान, मस्त. तरी बघा आता आपण कपड्यांच्या सेक्शनच्या इथे आलो आहे. इथे जालनावरून आलेल्या आहेत सगळ्या गोधड्या आहेत सगळ्या. नमस्कार. हां, कशा आहे गोधड्या? हां, हे आम्ही कुठे बघितलेलं माहिती आहे काय? आदमापूरला. हां, बाळूमामाच्या इथे. हां, बाळूमामाच्या इथे. कमरेचा, मणकेचा वास, सांधेवात, रक्तवाहिनी असं काही जर आजार असेल त्याच्यासाठी हे चांगलं असतं. अच्छा, म्हणजे या सगळ्या आजारांवरती पण चांगलं आहे. आजारांसाठी पण 99% आजार कमी करतात ते. हां, याची काय प्राईस आहे? हे 500 पासून सुरुवात आहे. 500, 700, 1000, 1200, 1500. ओके, मग तुम्हीच सर्व त्या ठिकाणी करतात काय? हो, बनवतो. ओके, तुम्ही सगळं बनवून इथे तुम्ही विकण्यासाठी आणलेलं आहे. ठीक आहे, चालेल. चला. तर बघा पुढे इथे आपण पाहू शकतो इथे सगळं पायपुसणीसाठी वगैरे जे गोंदियावरनं आलेले आहेत. लेफ्ट साईडला इथे ठाण्यावरनं आलेले आहेत जे साड्या, ब्लाऊज वगैरे आहेत. इथे कपड्यांच्या पिशव्या वगैरे आहेत. इथे पुन्हा सगळे कॉटनचे वेगळ्या वेगळ्या याचे सगळे ड्रेस मटेरियल वगैरे मिळत आहेत. आणि आपण आता कपड्यांच्या सेक्शनमध्ये आलो आहोत. हो, पडदे, चादरी सर्व. तर हे बघा आता आपण हे सर्व स्टॉलच्या इकडून निघालेलो आहे. ॲक्च्युली मी मान्य करतो की मी त्याच्यामध्ये काही स्टॉल दाखवलेले नाही आहेत. म्हणजे खूप सारे आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर 300, 400, 500 विषय असतील त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला
इथे वॉशरूमची वगैरे व्यवस्था आहे, सगळे चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही इथे विना खरेदी पण या ठिकाणी फक्त व्हिजिट करू शकतात. म्हणजे तुम्हाला आयडिया पण येईल की कुठे कुठे काय काय कसं काय मिळते. आणि आता आपण इथून बाहेर पडलो आहे, त्याचं कारण म्हणजे आता आपण फूड झोनमध्ये जातो आहे. हे बघा, या ठिकाणी इथे फूड झोन आहे. जेवढा इथे होता तेवढाच इथे मोठा या प्रकारे आहे. आणि इथे पण तशाच गोष्टी आहेत ज्या सगळ्या युनिक आणि हेल्दी असणार आहेत. तर हे बघा, आता आपण फूड झोनमध्ये आलेलो आहे. आणि हा बघा, खूप भव्य आणि दिव्य या ठिकाणी मोठा सेट आहे, खूप मोठा सेट आहे. आणि इथे आपण पाहू शकतो परभणी, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, खूप साऱ्या ठिकाणावरून लोक या ठिकाणी आलेले आहेत. तिथल्या जिल्ह्याचे, तिथल्या राज्याचे वेगळ्या ज्या डिश आहेत इथे सादर करण्यासाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जर तुम्ही कुठूनही काही खायला घेतलात तर इथे खाण्यासाठी पण व्यवस्था छान आहे आणि संपूर्ण एअर कंडिशन आहे. त्याच्यामुळे गरमी वगैरे काही असली तरी टेन्शन नाही. आता आपण बघूया, चला. तर बघा, पहिले आपण चाललो आहोत पालघरच्या स्टॉलवरती. बघा, पालघरच्या इथे आल्यावरती इथे पापलेट आहे, मोठे प्रॉन्स आहेत, इथे सुरमई आहे, इथे चिकन आहे आणि या ठिकाणी पुरणपोळी. जेवायला बसलेले ते ताई. आणि या ठिकाणी सी फूड वगैरे सगळं मिळते आहे. त्याच्या बाजूला हे परभणीवरनं आलेले आहेत. आणि परभणीवरनं इथे आपण पाहू शकतो. तुमच्याकडे का व्हेजचं आहे काय? अच्छा, व्हेज नॉन व्हेज. ह्याच्यामध्ये काय आहे? अच्छा, हे राईस आहे आणि इथे शेंगाची भाजी आहे. हे काय आहे? अच्छा, खिमा आहे या ठिकाणी. अच्छा, तर हे बघा, इथे अशा प्रकारे आहे जे तब्बू चिकन बिर्याणी म्हणून स्टॉल होतं. आणि इथे आपण आता चाललो आहोत. सांगली आहे, या ठिकाणी रत्नागिरी आहे. आणि ॲक्च्युली चिकन बिर्याणी, हां, हे बघा, चिकन बिर्याणी, शाही चिकन बिर्याणी. आणि प्राईस काय प्लेट घ्यायची झाली तर? 200 रुपये प्लेट आहे. अच्छा, 200 रुपये प्लेट. आणि तुम्ही पुण्यावरून आले काय? पुण्यावरून आले. ओके, ठीक आहे, चालेल, चला. तर हे बघा, सगळे ग्रामीण भागातून आलेले आहेत. इथे आहे सांगलीची ढवारा थाळी, मटन ताट 350, चिकन ताट 200 रुपये. आणि ॲक्च्युली हे बघा, इथे अशा प्रकारे आहे असणार आहे. ही कुठली डिश आहे? ओके, आणि ती पण व्हेज आहे ना? अच्छा, ती बंगाली. अच्छा, आहे का तिकडे? ओके, हे बघा, चिकन डिश पण पाहणं आपल्या नशिबात आहे. हां बघा, हा अशा प्रकारे चिकन रस्सा असणार आहे. आणि हा सुका चिकन आहे. हां, आणि तुमच्याकडे ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी, चपाती 20 रुपये ज्वारी भाकरी आणि बाजरी भाकरी 20 रुपये. ज्वारीची भाकरी, हां, बाजरीची भाकरी, तीळ लावलेली हां आणि चपाती. हां, म्हणजे तुमच्याकडे हेल्दी ऑप्शन सगळे अवेलेबल आहे. ऑप्शन अजिबात म्हणजे शरीराला काही हां, हानिकारक वगैरे असं काय नाही. ठीक आहे, चालेल. तर हे बघा, आपण जातो आहे इथून. आता पुढे आपण जात राहूया. बघा, हे मध्ये जी बसायची व्यवस्था आहे खूप सुंदर आहे. इथे कचरा टाकणं सगळं ठेवलेलं पण आहे. इथे स्वादिष्ट असे शाकाहारी जेवण आहे. हे बघा, इथे पाहू शकतो आपण पिठलं भाकर, राईस प्लेट, थालीपीठ, परत गव्हाचं वगैरे काय या ठिकाणी आहे. चला, पुढे आपण चाललो आहोत ठाण्याला. ठाण्याच्या इथे पण आल्यावरती इथे आपण पाहू शकतो ना, इथे संपूर्ण नॉनव्हेजचं सगळे मेजवानी या ठिकाणी आहे. म्हणजे वजरी मसाला, पाया सूप आहे, मटन रस्सा, चिकन रस्सा, चिकन कलेजी, प्रॉन्स, पापलेट, बांगडे सगळे या ठिकाणी आहे. आणि हे आले होते ठाण्यावरनं. हे बघा, हे जरा मला जास्तच युनिक वाटते. हा, हे छानच आहे आणि शरीरासाठी पण छान आहे. वाशिमवरनं आले ते. हे बघा, हां, इथे आहे वांग्याचं भरीत आहे. इथे भेंडी दिसत आहेत. इथे हे पण कसलं हे भरीत आहे का? अच्छा, हे वांग्याचं भरीत आहे. इथे झुणका दिसतोय. आणि हे बघा, इथे सगळे वेगळे मसाले वगैरे आणि ते थालीपीठ ताईने करून आणलेलं आहे. तरी आतापर्यंत तुमचा स्टॉल मला खूप युनिक वाटला. आणि हां, व्हेजमध्ये एकदम मस्त. हां, तर हे बघा, इथे टेस्टसाठी नुकतेच आलेले आहेत. ॲक्च्युली पण एवढे आता हां, इथे भाज्या पण आलेल्या आहेत. ऐक ना, आता एखादा समजा फूड इथे खाण्यासाठी टेस्ट करण्यासाठी आला, अरे तो बिचारा इथे आल्यावर कुठल्या स्टॉलला जाईल? हां, ते पण आहे. पण बघ, काय बाहेरून आलेले असतात, त्यांना कधीतरी घरचं खावंसं वाटत असतं. प्रत्येक ठिकाणचं आहे. सातारा, वाशिम, जसे खूप लोक येतात ना बाहेरून, त्यांना त्यांची चव मिस करत असतात. हां, किंवा अशा पण गोष्टी असतात. बरं, उदाहरणार्थ आपण वाशिमला कधीच गेलो नाही, पण आपले तिथले पदार्थ आपल्याला मुंबईमध्ये खायला मिळत आहेत. हां, तर हे बघा, आता आपण आलो आहोत बीडच्या इथे, म्हणजे सावजी चिकन. नमस्कार दादा. नमस्कार. हां, काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे सावजी मटन आहे, हां काळ्या मसाल्यातलं नागपूरचं स्पेशल. हां, त्यानंतर हे सावजी चिकन पण आहे. ओके. आणि हे खरडा चिकन आहे, हां. ग्रीन मसाल्यामधलं. हां, आणि त्यानंतर हे चिकन कलेजी पण आहे आमच्याकडे. छान. कलेजीचे पीस पण खूप मोठे ठेवले आहेत. हो. मस्त. आणि खरडा मटन पण आहे. हां, आणि याची डिश कशी काय मग घ्यायची झाली तर? आणि
प्रत्येक डिशवर आम्ही हे पाया सूप पण सगळ्यांना देतोय. ओके. आणि काय प्राईस काय डिशची? प्राईसची याची मटनची ही 450 रुपये थाळी आहे आमच्याकडे. ओके. आणि चिकनची? चिकनची 350 रुपये. अच्छा, 300 रुपये आणि 400 रुपये. आणि आपण मला वाटते भरपूर महोत्सवमध्ये भेटलेलो आहे. हो सर. कोकण महोत्सव वगैरे वेगळे वेगळे असतात तिकडे. बाकी बरे आहेत ना? मस्त ठीक आहे ठीक आहे. चला येतो पुढे. हो या. तर चला आपण आता पुढे आलो आहोत. शारदा माता म्हणजे सांगलीचं या ठिकाणी आहे. तरी बघा इथे अशा प्रकारे आहे. इथे व्हेज आहे. नमस्कार. हां, तुम्ही जेवत होते काय? अरे कशाला उठले? ठीक आहे ठीक आहे. आपल्याकडे हुरड्याचं थालीपीठ आहे. कुठलं? हुरड्याचं. ओके, म्हणजे कसलं असतं ते? कवळी ज्वारी असते हिरवी. अच्छा हां, मग त्याच्यावरती चवळीची भाजी आणि ठेचा आहे ना, लोणचं. ओके. जेवण ताट आहे, कपली गव्हाची खीर आहे, मिसळ आहे, गव्हाची खीर. मट्टा आहे. हां, आणि ह्याची प्राईस काय? 100 रुपये. अच्छा, 100 रुपये. ओके ठीक आहे. आणि तुम्ही सांगलीवरनं आले ना? ओके ठीक आहे चालेल. थँक्यू. बसा जेवायला बसा. चला. तर चला आता आपण इथे पुढे आलो आहे पुन्हा. या ठिकाणी महिला गट आहे पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी पण सर्व बघा नॉनव्हेज आपण पाहू शकतो. सर्व प्रकारचं नॉनव्हेज या ठिकाणी मिळते आहे. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये पण चांगले ऑप्शन आहे. आणि हवे ना बसा बिसायला पण खूप मस्त केलंय. हां, आणि गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये एवढे ऑप्शन नव्हते जेवणाचे, शॉर्ट होते. तरी बघा आपली ती साईड पूर्ण करून झाली आणि आता आपण या साईडला आलो आहोत. इथे आता आपण आलो आहोत अस्सल कोल्हापुरी स्वाद जवळ. नमस्कार ताई. हां, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडली प्रॉन्सची साईज आहे ना खूप मोठी आहे. हां, टायगर प्रॉन्स आहे या ठिकाणी. इथे बोंबील आहे, म्हणजे तुम्ही इथे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि तिथे काय काय रेडी आहे मग? आमच्याकडे चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे, फिश थाळीमध्ये सुरमई, प्रॉन्स, पापलेट, बोंबील आहे. ओके, म्हणजे नॉनव्हेजचे तुमच्याकडे सगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात. आणि तुमच्या स्टॉलचा नंबर काय? स्टॉल नंबर 5. अच्छा, स्टॉल नंबर 5 आहे. अस्सल कोल्हापुरी स्वाद. म्हणजे यांच्याकडे इथे आपण पाहू शकतो. हां, तिकडे यांच्याकडे पाहू शकतो. इथे नॉनव्हेज पण आहे आणि इथे व्हेज पण आहे. म्हणजे वांग्याचं भरीत वगैरे, ठेचा, भाकरी सगळं या ठिकाणी मिळते आहे. हे बघा इथे मटन थाळी, चिकन थाळी, फिश थाळी सगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत. ठीक आहे चालेल. चला थँक्यू. चला पुढे जाऊया. इथे आहे अमरावतीचं. अमरावतीचं काय आहे तर हे काय आहे? सांबारवडी आहे. सांबारवडी. सांबारवडीची कोथिंबीर. अच्छा हां, हे बघा सांबारवडी, अमरावती स्पेशल सांबारवडी. आणि याची प्राईस काय असते? 50 रुपये प्लेट. 50 रुपये प्लेट. म्हणजे अमरावतीचं स्पेशल आहे का हे? स्पेशल आहे. अच्छा. गिलावडा आहे. काय? गिलावडा. गिल्यावडा. अमरावती. अच्छा. आणि इथे व्हेजची डिश आहे ही. आणि हे काय आहे? उकडलेले बोरं. ओके. अच्छा. आणि हे बघा इथे सगळं मिळते. उकडलेले बोरं फक्त 20 रुपये, सांबारवडी 50 रुपये, पेरू सरबत 20 रुपये आणि व्हेज बिर्याणी 50 रुपये. म्हणजे एकदम तुम्ही रिजनेबल रेट ठेवलेले आहेत. म्हणजे कुणीही जर या ठिकाणी आलं तर त्याला ते परवडणार आहे. आम्ही अशासाठी ठेवलं की आमच्या इकडच्या व्हेरायटी तुम्हाला माहिती झाली. बरोबर. हां, तिकडली स्वाद इकडल्या लोकांनी घेतली पाहिजे. नाव का तुमचं? किरण पोकळे. किरण पोकळे. ओके ठीक आहे. चला तर आपण पुढे येऊया. इथे रायगड म्हणजे आपल्या जवळचेच आहेत रायगड. असे तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला खूप शेवटपर्यंत लागणार आहे. या ठिकाणी वॉशरूम आहे, हँडवॉशिंगसाठी जागा आहे, बसण्यासाठी व्यवस्था आहे. इथे आल्यावरती गरजेचं नाही की तुम्हाला काहीतरी खायचंच आहे किंवा काहीतरी शॉपिंगच करायची आहे. तुम्ही असेच करमणुकीसाठी सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. हे बघा इथे सगळे घरी लागणारे सगळे ग्रोसरी पण या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या 14 मेपर्यंत. तर हे बघा संपूर्ण महालक्ष्मी सरस फिरल्याच्या नंतर इथे आता मला भरपूर भूक लागलेली आहे. आणि इथे आम्ही घेतलेले आहेत रत्नागिरीचे घावणे आणि चटणी आणि गुलाबजाम घेतलेला आहे. आणि इथे हे वाशिमच्या स्टॉलवरनं इथे आपण भाकरी घेतलेली आहे, ठेचा घेतलेला आहे आणि वांग्याचं भरीत घेतलेलं आहे. आणि सगळं व्हेजच घेतलेलं आहे कारण आज सोमवार आहे म्हणून. नॉनव्हेज असं तर मी नॉनव्हेजमध्ये काहीतरी ट्राय करू शकलो असतो. तर तुम्ही पण या ठिकाणी खायला या. खायला म्हटल्याप्रमाणे इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत. म्हणजे व्हेज नॉनव्हेज सर्व आहे आणि सगळ्या युनिक पदार्थ या ठिकाणी अवेलेबल आहे. जे खायला चल. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच संपत आहे. या ब्लॉगमध्ये आपण व्हिजिट केली होती महालक्ष्मी सरस 2026ला. खूप मोठा आहे, खूप भव्य असतो, खूप सर्वात मोठा असतो महाराष्ट्रातला. आणि याला महाराष्ट्र शासनाच्या याच्या आयोजनाच्या मागे त्यांचा हातभार असतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्ह्यातील किंवा इतर राज्यातील लोक या ठिकाणी वस्तू, उत्पादनं आणि आपली फूड विक्रेतेसाठी या ठिकाणी येत असतात. अनेक महाराष्ट्रातील लोक असे पण आहेत की या एक्झिबिशनची वर्षभर वाट पाहत असतात. कारण खरंच खूप युनिक असतो आणि प्रत्येक स्टॉलमध्ये काहीतरी जाऊन काहीतरी वेगळेपणा असतो. तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत बँड्रामधील BKCच्या इकडे MMRDAच्या ग्राउंडवरती. आता हा व्लॉग मी इथेच संपतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. हा व्लॉग जरी मोठा असला तरी मी छोट्यामध्ये दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केला. कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ पण. तोपर्यंत बाय बाय.